वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तू देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एसआरए बिल्डिंग, महाराष्ट्र नगर, बांद्रा पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. इथे राहणाऱ्या वृंदा विजय पेंडुरकर या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या दोन्ही बाजूला कशा इमारती दिसत आहेत बघितलं. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या एका बाजूला सावली, एका बाजूला ऊन आहे, जी आता तुम्हाला दिसतेच आहे. खरंच ऊन आणि सावलीचा हा खेळ आमची वहिनी नेहमी या खेळाला सामोरी जात असते. कधी उन्हाची प्रखरता तर शांत सावली, हे सारंच जमतं, सारंच अनुभवते आमची वहिनी. आमच्या माऊलीला आनंदाची सावली मिळो असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पा. घ्या उखाणा. चांदीच्या ताटात साखरेचे खडे, विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे. अरे वा, धन्यवाद. द्या ओळख. माझे मिस्टर, हो नमस्कार. माझा मुलगा, माझी मुलगी, नमस्कार. आई माझी, नमस्कार. तो भाचा माझा, नमस्कार. ती माझी आई, नमस्कार. वहिनी माझ्या, मामी माझ्या, त्या ननन, हा मोठा भाऊ, हे चुलते, हा माझा भाचा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. फुलात फुल, मोगऱ्याची फुल, अविनाश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरची लागली चाहूल. मोगऱ्याचा वास, अत्तराचा सुवास, नितीनचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास. नमस्कार. हा नमस्कार. कुठलं बालपण? ठाणे. ठाण्याला कुठे? चिरागनगर. चिरागनगर. हा, हा. तिथेच गेलं बालपण? हा, तिथेच गेलं. कोण कोण घरी? म्हणजे चुलते आहेत 4, माझे 2 भाऊ आहेत, चुलत्यांची मुलं आहेत. म्हणजे एकूण आमचं 17-18 माणसं घरात. 17-18 हा, माणसं. आणि बाबा काय करायचे? वडील इथं हॉस्पिटलला होते, मेंटल हॉस्पिटलला, पण ते ऑफ झाले. हो का? हा. अच्छा. आणि आई? आई घरीच जायची. तुम्ही काय करता? मी अंगणवाडीत जाते. अंगणवाडी. हा. आणि मिस्टर काय करतात? ते प्रायव्हेटमध्ये. बोलू आता. हो इकडे या. या या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा बसा बसा. तुमचं बालपण कुठलं? माझं बांद्र्यातच. बांद्र्यात कुठे? बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी, हा. 9 नंबर बिल्डिंग. 9 नंबर मध्ये. आणि तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझी आई, वडील वारले माझे. कधी? ते 1998ला. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे? तेव्हा मी 26 वर्षाचा होतो. अच्छा अच्छा, तेव्हा गेले. बरं. आणि भावंड किती तुम्ही? भावंड माझा एक भाऊ आहे आणि 2 बहिणी. पण तुमचं सगळं बालपण तिथेच? हो तिथेच. तुम्ही पुढे शिक्षण माझं 11वी पर्यंत झालं चेतना कॉलेजला. चेतना कॉलेज. चेतना. तुमचं? माझं ठाणे उत्तर शाळा क्रमांक 2 आहे, म्हणजे म्युन्सिपालिटीची शाळा आहे ती. तिथं झालं माझं 10वी पर्यंत शिक्षण. पण तुम्ही कधी खेळात वगैरे होता का? हा, खेळायला होती मी. कुठला खेळ? सगळे खेळ, डॉजबॉल, कबड्डी. कबड्डी? हा, कबड्डी, थालीफेक, गोळाफेक. काय वैशिष्ट्य होतं कबड्डीत तुम्ही? म्हणजे कबड्डीमध्ये कसं, मी जेव्हा खाली उतरायची ना, खाली म्हणजे बिल्डिंग नाही, बिल्डिंग मध्ये नाही, ग्राउंड मध्ये. हा, ग्राउंड मध्ये. हा, म्हणजे तिला मी मारून यायची, बाहेर टच करून यायची. खेळ होता का मारामारी होती? पण तसं होतं ना. काय 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 तिला आउट, म्हणजे आउट व्हायची नाही ना ती. शेवटी लोक मला पकडायची. म्हणजे त्या समोरची प्लेअर असायची ना, खेळाडू आपली. मग शेवटी ती लोक मला पकडणार, मग तिला मी पूर्ण खेचत आणायची त्या म्हणजे रेषेपर्यंत. काय सांगता? तुम्ही एकदा पलीकडच्या टीमला आउट करायला सर्व्हिस केली की त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण खेळ
हा. आउट केल्याशिवाय यायचे नाही. नाही यायची. तुम्ही बघितला यांचा खेळ कधी? नाही मी नाही बघितलं. मी ठाण्याला. ही ठाण्याला होती. हा. तुम्ही असे खेळात वगैरे कुठल्या? मी क्रिकेट खेळायचो. क्रिकेट खेळायचे आणि तुम्हीच आउट व्हायचा. त्याने म्हणजे ह्या कशा आउट करून यायच्या, तसं तुमच्या बाबतीत काय होतं? नाही मी बॉलिंग वगैरे व्यवस्थित टाकायचो. अच्छा. हा. पण खेळायचे तुम्ही? खेळायचो. वा. कबड्डी कधी खेळले? नाही कबड्डी नाही. मग घरी ओरडायचे नाहीत मग तुम्हाला? नाही शाळेतून जायचे नाही खेळायला मी, पण नंतर मग दुखलं का मग बसायची, मग आईला सांगायची. पण आई मी आता मी खेळते, मला ते सहन करावंच लागणार ना, असं पण आहे ना. पण आई पण खेळाची आवड. हा खेळायची आवड. पुढे ती कंटिन्यू नाही केली? नाही नंतर मला आलेलं सोलापूरला बोलवायला आलेलं समाज कल्याण मधून. म्हणजे नंतर माझं लग्न ठरलं 9th ला, नंतर मला जाता नाही आलं. दोघे आउट झाले? दोघे आउट झाले. कसं जमलं कसं लग्न? माझी चुलती आहे ना, म्हणजे चुलतींचे मामा म्हणजे भाऊ, मग त्यांनी आमचं लग्न जुळवलं. हो. कुठे कुठे कसं काय? म्हणजे आम्ही एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला, ठाण्यालाच गेलो आणि नंतर पहिल्या याच्यातच आमचं म्हणजे ठरलं लग्न. लगेच? हो लगेच म्हणजे बघितलं, काही दिवसांनी आम्ही कळवलं की पसंत आहे आम्हाला मुलगी. तुम्ही वाट बघत होता? नाही नाही वाट नव्हता बघत, कधी होकार येतोय? हा होकार लगेच आला, तसं काही नाही. आणि मग लग्न कधी त्याच दिवशी झालं? नाही 12 एप्रिलला झालं. 12 एप्रिल 1998. कुठे झालं लग्न? कार्डिनल शाळा. कार्डिनल ग्रेसेस हायस्कूल आहे बांद्रा ईस्टला, तिथे झालं. बरं बरं बरं. कसा आहे स्वभाव? आहे शांत आहेत. शांत आहे? हा जास्त बोलत नाहीत. नाही तुम्ही बोलूच देत नाही? नाही मला जास्त बोलायला लागतं. तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही बोलता त्यांना बोलूच देत नाही. बोलू दे त्यांना. कसा आहे स्वभाव आमच्या वहिनींचा? आहे थोडं म्हणजे काय करते ही प्रत्येकाला, मी ऑफिसला गेलो की नेमका म्हणजे जेव्हा मी कामात असतो त्यावेळेलाच नेमका हिचा फोन येतो. अरे बापरे. फोन येतो म्हणजे नेमका काय ज्या काही महत्वाचं काम असेल त्यावेळेलाच मग सांगावं लागतं, अरे गप बस मी अर्जंट कामामध्ये आहे. परंतु प्रत्येक वेळेला हेच होतं की जेव्हा कामात असतो त्यावेळेलाच फोन. मला सांगा, तुम्हाला काम असतो तेव्हा या फोन करतात का ह्यांचा फोन वाजायला लागल्यावर तुम्ही कामाला सुरुवात करता? खरं काय? नाही तसं नाही. काय तुम्हाला असं नाही वाटत प्रत्येक वेळेला कसे कामात असते? मग तुम्ही काय बोलू ते, मला ते मी जरा सारखी फोन करत मान्य करते, मला चैन नाही पडत. आता सारखं माझा सतत फोन चालू असतो माझ्या. हो त्यांना सतत फोन करतात? हा करते. मी मला शांत आवडत नाही असं बसलेलं, म्हणून फोन करता. हा सगळ्यांना, बहिणींना, आईला, सगळं फोन चालू असत माझं. काय बोला बोला. नाही मग प्रत्येक वेळेला मला सांगावं लागतं, फोन आता याच्या पुढे फोन केलास तर मी स्विच ऑफ करून ठेवेल. काय असं करतात ते, इतक्या प्रेमाने तुम्ही फोन करतात? बघा आता तुम्ही विषय काय असतो? नाही विषय असंच म्हणजे घरचाच असतो. अहो ती म्हणजे छोटी आहे माझी, ती कार्डिनल ग्रेसेस हायस्कूल आहे 9वीला. शाळेतून आलं, अहो अजून नाही आली शाळेतून, म्हणजे 1 वाजता. आता म्हटलं थोडा काय पीटीचा वर्ग असेल किंवा काही असेल त्यामुळे उशीर झाला असेल, तर नाही अजून नाही आली. मग म्हणलं मी येऊन तिकडे आता जाऊ काय शाळेत? तसं मला काळजी वाटणारच ना. मग काळजी वाटणार तर इथून शाळा जवळ आहे का ऑफिस वरून जवळ आहे? पण त्यांना फोन केला मला चैन पडत नाही ना, असं होतं. म्हणजे खूप प्रेम दिसतंय. खूप प्रेम आहे जीवापेक्षा. काय सांगता? खूप जपलंय, म्हणजे जपेन मी त्यांना असं. काय किती छान. म्हणून तुम्हाला छळत असतात? छळत नाही, प्रेम करत असतात. आणि तिला फोन करण्याची आवडच आहे. आवडच? हो, कारण तिने जर तिच्या बहिणीला म्हणा किंवा ठाण्याला म्हणा 1 तास बोलत बसते फोनवर. 1 तास? 1 तास. आता काय बोलत असेल रोजच्या रोज काय माहितलंय. कोण असतं ठाण्याला? आई काय बोलता तो एवढं? अशी म्हणजे खुशाली आपली कळवते. 1 तास? नाही असं म्हणजे नाही, अशी बोलते. आई कशी असतो, तुझी तब्येत कशी आहे अशी विचार. अशी? आणि दिवसातून एकदाच येतो फोन? एकदा केव्हा तरी 2दा करते. 2दा? कशी आहे साई? भावना मुलगा आहे माझा मोठा, त्यांना पण करते दर तासाने चौकशी करते. वहिनी. बरोबर. आणि तुझ्या बाबतीत काय म्हणणं आहे? माझं मम्मी सारखी फोन करत असते. वाईट लागतात माझ्यावर. हिचा फोन जर बंद असला तर मग माझ्या आईचा फोन घेईल, आईच्या फोनवर करेल. काय हो सासूबाई, काय सून काय अशी सतत फोनवर असते? मग जेवण वगैरे कोण करतं? मी करते, आई करते. मग फोनवर आणि असं दोन्ही? दुपारी, फक्त दुपारी.
दुपारी हा, दुपारचं असतं. फोनचा वेळ किती असतो? मग दुपारी आता छोटा माझ्या शाळेत गेला ना काय तो का त्याच्यानंतर मी घरातच असते 1च्या नंतर मग घरात सुरू फोन? हा मग फोन सुरू 1 ते 5 फोन? नाही थोडस म्हणजे 1-2 तास जास्त 2 तास फोन पण केवढा होतो? ते फुटेल तो एका नाही बघ तसं नाही मग सगळ्यांना थोडं विचारते कशा आहेत वगैरे सगळ्यांची तब्येत विचारते असं सगळे तुम्हाला म्हणजे किती वेळा येतो दिवसात? मला 4-5 वेळा तरी येतो फोन आणि ते नेमकं कामात असलं कामाच्या वेळेला नेमकं. मग तुम्ही कसं करता फोन? मला जर आता समजा तुम्हाला फोन केलाय तुम्ही कामात आहात हा तुम्ही घरी आहात चला लावा फोन त्यांना. हॅलो हा कुठे आहात? हा ऑफिसला आहे. कधी येणार? नाही अजून वेळ आहे ऑफिस सुटायला. हा तुमचं नेहमीच आहे. हॅलो काम असतं म्हणून थांबतो ना. हॅलो हा बोला. नाही मी फोन ठेवते जाऊ दे ठेवा. अरे आज यांनी ठेवला काय हो आज फोन यांनी ठेवला एरवी ठेवत नाही. ठेवते मी राग आला का? राग आला का? आता काय राग येण्यासारखं होतं? आता म्हणजे सध्या चालू आहे ना फोन नाही आता फोन नाहीये बर आता या गप्पा तुमच्या कायम सुरू राहू देत. फोन या करणार आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला उत्तर देणार. ते काही चुकणार नाही आम्ही किती म्हटलं तरी. पण आता या ठिकाणी जो खेळ आहे त्या खेळामध्ये सांगणार तेवढं वजन मी जेवढं वजन सांगणार तेवढं वहिनी गोळा करणार का बघूया. चला वेळ सुरू करतो. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 888 ग्रॅम. 888 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. छोटे बस हे नाही. अरे 30 सेकंद झाली. नको ठेव एकच वस्तू आहे. अरे नको होतो. 1 मिनिट होत आला. 615 झालंय. 1 मिनिट पूर्ण. नाही कमी कर 50 सेकंद राहिली. चमचा काढ चमचा. हा ते ठेव मोबाईल हे ठेव चम्मच ठेव. हा ते ठेव. 30 सेकंद राहिलेली आहेत. 30 888 ग्रॅम पाहिजे. अजून 2 ग्रॅम. हा ही सेल ठेव. हा ठेव हे ठेव. 10 लवकर द्या. 9 लवकर द्या. 8 लवकर द्या. 7 5 द्या. 6 हा 10 लवकर. 5 4 3 2 कमी करू. 1 थांब सोड वेळ ग संपली. बसा तुम्ही बसा. तुम्ही वजन बघतच नव्हता. मी आणत गेली सारखी. पण वेळेत वजन बघून तुम्हाला वजन करायचंय ना. म्हटलं ते बघ तिला सगळं म्हटलं टाकत गेली मी एक. बरं वजन जेवढं सांगितलं होतं तेवढं करायचं सोडून तुम्ही वजनाकडे बघतच नव्हता. मी वेळेकडे बघत होतो तुम्ही वजनाकडे बघायचं तर तिथेच खेळत बसलात. पर्यायानं बक्षीस गेलं त्याचं वाईट वाटलं. नमस्कार. आता तुम्ही सांगा पटकन मिस्टरांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? त्यांनी बोललं पाहिजे. बोलत कशी बोलते काय हो? नाही बोलतो तसं. तिला वाटतं की मी कमी बोलतो. काय हो? नाही मी कशी बोलते ना एकदम काय समोरच्या तोंड लगेच बंद करते. तुम्ही ते कबड्डीची सवय होती ना. कबड्डी हा ते दम न सोडता बोलायची. त्याच्यामुळे तुम्ही खेळायला पाहिजे होता कबड्डी. हो तेच असं वाटतं. यादी वहिनींनी आमच्या स्वभावात काय बदल केला पाहिजे? ती थोडी विसराळू आहे. काय होतं एकदा म्हणजे मला फोन आला की चावी म्हणजे उघडत नाही. दरवाजा तिने खेचून घेतला. लॉकचा दरवाजा असल्यामुळे चावी उघडत नाही असं फोन केला. त्यासाठी कामावरून घरी आलो. मी माझ्या चावीने उघडला वगैरे दरवाजा. नंतर म्हटलं अरे कुठे गेली चावी तुझी? आता शेवटी बघतो तर तिच्या पर्समध्येच एका कोपऱ्यात. तुम्हाला लवकर घरी बोलवायचं असणार. नाही मी अंगणवाडीमध्ये होती ना तर मला असं वाटलं की माझी चावी त्या याच्यामध्येच असतं. पण मी त्या छोट्याला सोडलेलं शाळेमध्ये तशीच मी आली तर ह्यांना मी ग्रँड रोडवरून बोलवलं. म्हटलं चावी हरवी लवकर आहे. म्हटलं लॉक झालंय. पण ते लगेच धावत आले आणि बघते तर चावी माझ्या बॅग मध्ये होती. नंतर त्याला मोठा किस्सा झाला. तो पासून आता विसरून सोडून दिला. आता घरातल्यांनी सांगा ना या दोघांबद्दल. सगळ्यांनी बोला. मी नंदन आहे. वहिनीचा स्वभाव चांगला आहे. भावाचा स्वभाव माझा चांगला आहे. दोघंही चांगले आहेत. काय चांगलं आहे? स्वभाव नेमन मिळव आहे. सगळ्यांना मिळून मिसळून राहते. मग असं राहायला नको.
पाहिजे ना, राहिलं असं तर पाहिजे ना. मग आम्हाला चहा वगैरे दिला तर पाहिजे. अच्छा, चहा दिला की चांगली. हे बरं तसं नाही हो. अजून कोण बोलणार? मी वहिनी आहे त्यांची, माझी नणंद आहे ती खूप स्वभावाने चांगली आहे आणि मनमिळावू आहे. सगळ्यांच्या सुखदुःखाला धावते. धावते म्हणजे धावत सुटते. म्हणजे जिथे काय असं कळेल तसं ती जाते, मदतीला धावून जाते. सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? तसं काय नाही, तसं बरी आहे ती. हा, थोडं जरा आपल्या मनाचं जास्त करते, दुसरं काही नाही. सासूबाईंनी करेक्ट सांगितलेलं आहे. थोडस आपल्या मनाचंच करते. हो ना, मनाचं करते म्हणजे काय करते? मनाचं करते म्हणजे काय, तिला सांगितलं ना असं हे करू नको, हे बरोबर नाही आहे, पण ते ऐकत नाही. तसं स्वतः आपणच करते ते. स्वतःला बरोबर वाटतं तेच करते. हा, ते करते. असं त्या मनाचं करते ती, माझ्या मनाचं ऐकत नाही. तुमच्या मनाचं ऐकत नाही. काय हो, का नाही ऐकत? आता ऐकेल. हा, आता ऐकेल. उद्यापासून ऐकणार म्हणतात. असं जर सासूबाईंचं सूनबाई आमच्या जाण्याने ऐकायला लागल्या तर सगळ्या सासूबाई आता SMS करायला लागतील की आमच्या घरी या म्हणून. नाही, पण आमच्या आई खूप चांगले आहेत. चांगले म्हणजे आता मी ऍक्च्युली बरं नव्हते ना, तर आईने खूप मला साथ दिली. मग त्याने अक्षरशः धावल्या त्या माझ्यासाठी, खूप रडल्या त्या माझ्यासाठी. 4 महिने मी झोपून होती. डॉक्टरांनी सांगितलेलं ना तुम्ही लगेच ताबडतोब नाही. आता आई लगेच धावा आईने केली वगैरे. म्हणजे आधार आहे माझ्या घराचा तो. सासूबाई, ऐकलत का ऐकत नाही? आधार आहात असं त्यांचं म्हणणं आहे. आता डोळे दाटून आलेले आता सगळे चांगले आहेत. आता वहिनी अभिनय करणार आहे आणि अभिनय करून बक्षीस मिळवून देणार का घरातले सगळे, ते आता मला बघायचं. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, शीर्षकाचा. ओठांची हालचाल नाही करायची. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. चौकट राजा, चौकट राजा, चौकट राजा. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके. अभिनंदन. गाणं गाणं. ओठांची हालचाल झाली की बक्षीस जाणार. बोलू नका. 10 बोलताय तुम्ही. ओठांची हालचाल. 9 8 7 6 5 4 वेळ संपली. सांगा. कसं काय पाटील, बरं आहे का? बरं आहे का? काय काय ऐकलं का? खरं आहे का? हो, या म्हटलं ना, हे काही देणार नाहीत बक्षीस मिळवतो. आता म्हण ओळखा. म्हण. वेळ सुरू झाली. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. अभिनंदन. आणि आता नाव जाहीर करूया. ये इकडे. घे, एक चिठ्ठी काढ. एक चिठ्ठी काढून दे मला. थँक्यू. नाव आहे कांचन ननवरे. नाव सांगा. माझं नाव कांचन ननवरे. कुठे राहता तुम्ही? गव्हर्नमेंट कॉलनी. गव्हर्नमेंट कॉलनी. आणि माहेर कुठलं? पंढरपूर. पंढरपूर. मिस्टर काय करतात? मिस्टर हॉस्पिटलमध्ये, जे हॉस्पिटल. जे हॉस्पिटल. बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत. हा, चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. आता पैठणी कोण जिंकणार हे बघणार. खेळ सोपा आहे. प्लास्टिकचा चेंडू इथे आपटायचा आणि हातगाडीवरती जाऊन थांबला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. चेंडू आपटायचा कशासाठी? तर टप्पा पडण्यासाठी. टप्पा पडून उडून तो चेंडू जाऊन थांबू शकतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे हनुमंताचं मंदिरही आपल्याला दिसतं आहे. तेव्हा आता या खेळामध्ये आजच्या कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे पण कठीण आहे. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. या तुमच्यापासून सुरुवात.
थांबा, तुम्ही या बाजूला या. तुम्ही टाका 5. एक 2. थांबा थांबा ना, 5 झाले. आता तुम्ही टाका 1. पुढचा खेळ घेण्याची आवश्यकताच नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांकडे, ती भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या ननावरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पेंडुरकर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. महाराष्ट्र नगरमध्ये रंगलेला हा बांद्र्यातला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.